नमस्कार मित्रांनो रामायण या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि या ट्रेलरची कित्येक दिवसापासून लोक वाट पाहत होते। आता ट्रेलर चांगला आहे का वाईट आहे यावर इंटरनेटवर भरपूर चर्चा चालू आहे। मात्र आपल्या या व्हिडिओमध्ये आपली चर्चा थोडीशी वेगळी असणार आहे आणि ती म्हणजे या चित्रपटामध्ये कोण मराठी कलाकार आहेत आणि त्यांना काय काय रोल मिळाले आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिज्युअली दाखवण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही फक्त ऐकला तरी सुद्धा तुम्हाला समजू शकेल। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की या चित्रपटामध्ये 2 मराठी कलाकारांना काम मिळालं आहे आणि यामधले पहिले कलाकार आहेत मराठीमध्ये प्रमुख भूमिका करणारे आदिनाथ कोठारे आणि दुसरे ऍक्टर आहेत अजिंक्य देव, ज्यांनी सुद्धा एकेकाळी मराठीमध्ये कित्येक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या। आता मित्रांनो, हे दोघेही चांगले ऍक्टर आहेत आणि त्यांनी मराठीमध्ये चांगल्या भूमिका केल्या आहेत हे आपल्याला माहितच आहे। पण मित्रांनो, त्यांना रामायणासारख्या मोठ्या चित्रपटामध्ये अतिशय छोट्या भूमिका मिळाल्या आहेत। त्या भूमिका इतक्या छोट्या आहेत की या दोन्ही कलाकारांचा एकही सेपरेट शॉट मेकर्सने लावला नाहीये। मित्रांनो, मागील कित्येक वर्षापासून आपण पाहत आलो आहोत की अगदी लक्ष्मीकांत बेर्डे पासून ते अनेक मराठीतल्या सुपरस्टार लोकांना बॉलिवूडमध्ये नोकराचेच रोल करावे लागले आहेत। मागील 15-20 वर्षातही मराठी चित्रपटांचं देश पातळीवर विशेष काही प्रभाव निर्माण झाला आहे असं मला वाटत नाही। लॉकडाऊन नंतर बॉलिवूडचा जो डाऊनफॉल सुरू झाला होता, त्यानंतर साऊथच्या चित्रपटसृष्टीनं मोठी मुसंडी मारली आणि एकापेक्षा एक मोठमोठे चित्रपट आणले आणि हिंदीतल्या मोठ्या मार्केटवर त्यांनी ताबा मिळवला। पण मराठी चित्रपटांकडून असं काहीही होताना दिसलं नाही। नशिबाने चाललेल्या काही चित्रपटांनी कसेबसे 50-60 कोटी रुपये कमावले होते, मात्र आज देशामध्ये 1000 कोटी आणि 2000 कोटीचे क्लब चालू झाले आहेत। तिथे तुमच्या 50-60 कोटींच्या कलेक्शनला देश पातळीवर कुणीही विचारणार नाही। साऊथच्या मोठमोठ्या चित्रपटाने जर 500 कोटी कमवले तर त्याला फ्लॉप चित्रपट म्हणतात आणि मराठीमध्ये 10 करोड रुपये कसेबसे कमवले की आपण त्याला हिट चित्रपट हा टॅग लावण्याचा प्रयत्न करतो। आज तुम्ही साऊथ चित्रपटामध्ये बघाल तर बॉलिवूडच्या मोठमोठ्या ऍक्टरांना तिकडे लीड विलन म्हणून काम मिळत आहे आणि साऊथच्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या हिरोनला आणि विलनला बॉलिवूडमध्ये सुद्धा विलनचे किंवा खूप महत्त्वाचे रोल दिले जात आहेत। आणि तिथे आज आदिनाथ कोठारे सारख्या मराठीतल्या प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये अतिशय छोटे रोल मिळत आहेत। नेमकं आपलं काय चुकत आहे? मला वाटतं यामागे सर्वात मोठं अर्थकारणाचं गणित आहे। चित्रपट हा पैशांचा व्यवसाय आहे आणि ज्या कलाकारांच्या मागे जेवढे मोठे फॅन्स उभे आहेत, जो कलाकार स्वतःच्या जीवावर किती मोठं कलेक्शन आणू शकतो, त्याच ताकदीचे रोल त्या कलाकारांना मिळू लागतात। यशला रावणचा रोल दिला आहे। भलेही तो चित्रपट उद्या कसाही सिद्ध झाला तरी सुद्धा यशच्या एकट्याच्या जीवावर तो त्याच्या राज्यातून कमीत कमी 500 कोटी रुपये कलेक्शन गोळा करून आणू शकतो। प्रभासने आदिपुरुष सारखा एवढा फालतू चित्रपट केला होता तरी सुद्धा त्या चित्रपटाने 500 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला कमवला होता। आणि आज मराठीत नेमकं उलट गणित आहे। मराठीतल्या प्रमुख अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍक्टरकडे स्वतःच्या जीवावर 5 ते 10 लाख रुपयांचं कलेक्शन करण्याची सुद्धा क्षमता नाही। म्हणजे मराठीतला सगळ्यात मोठा ऍक्टर जरी घेतला आणि त्याच्या स्टारडमच्या जीवावर जर कलेक्शन गोळा करायचं म्हटलं तर त्या चित्रपटाच्या चहा पाण्याचं सुद्धा बजेट निघू शकणार नाही। आणि याच कारणामुळे मराठी कलाकारांना हिंदीमध्ये अतिशय छोटे रोल करावे लागत आहेत। आज रितेश देशमुख सारख्या मराठी माणसालाही अक्षय कुमारच्या बाजूला उभे राहून साईड रोल करावे लागत आहेत। आणि त्याचं कारण हे नाही की रितेश देशमुख किती चांगला अभिनेता आहे किंवा किती वाईट अभिनेता आहे। त्याचं कारण हे आहे की रितेशकडे आज स्वतःच्या जीवावर 400 ते 500 कोटी रुपये महाराष्ट्रातून कमवून आणण्याची ताकद नाही। मित्रांनो, साऊथच्या चित्रपटांसारखी आपल्या इकडे चित्रपटांची फॅन फॉलोईंग नाही। पुणे आणि मुंबईतले थिएटर सोडले तर ग्रामीण भागात चित्रपट जास्त कोणी पाहतच नाही किंवा त्यांना माहीत सुद्धा नसतं की हे मराठी चित्रपट थिएटरला येणार आहेत। तसं पाहिलं तर मित्रांनो, आज या नव्या काळामध्ये नवीन जे बॉलिवूडचे ऍक्टर लॉन्च झाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा तशा प्रकारची फॅन फॉलोईंग उरलेली नाही। मागील 5-7 वर्षामध्ये जे पण बॉलिवूडमध्ये नेपो किड लॉन्च झाले आहेत ते सुद्धा सगळे फ्लॉपच गेले आहेत। असो तर आपण मराठीबद्दल बोलायचं म्हटलं तर आज अशी परिस्थिती आहे की एखाद्या मराठीतल्या महान माणसाच्या जीवावर हिंदी मोठा चित्रपट बनवायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा एखादा मराठी ऍक्टर कास्ट करावा असा एकही ऍक्टर मराठीमध्ये उपलब्ध नाही। त्यासाठी सुद्धा त्यांना मराठी माणसाचा रोल करण्यासाठी हिंदी ऍक्टरलाच कास्ट करावं लागत आहे। मित्रांनो, यावर्षी 2-3 मराठी चित्रपटांनी जरी ठीकठाक कमाई केली असली तरी त्या चित्रपटांच्या यशाचा त्या चित्रपटातील ऍक्टरच्या स्टारडमला काहीही फायदा होईल असं मला वाटत नाही। म्हणजे देऊळबंद 2 जरी चांगला चालला असला तरी त्याच अभिनेत्रीला घेऊन पुढचा चित्रपट बनवला तर तिच्या एकटीच्या जीवावर पुढचा चित्रपट किमान 10 कोटी तरी कमवू शकेल याची अजिबात शक्यता नाही। मित्रांनो, मराठीतले बऱ्यापैकी हिट चित्रपट हे बऱ्याच वेळा ऍक्सिडेंटल हिट चित्रपट असतात आणि त्यामुळेच जोपर्यंत मराठीमध्ये तगडा डायरेक्टर किंवा ऍक्टर निर्माण होत नाही तोपर्यंत हिट करण्यासाठी एकतर तुम्हाला देवावर चित्रपट बनवावे लागणार किंवा ऐतिहासिक चित्रपट बनवावे लागणार। आणि इथून पुढे राजा शिवाजीला मिळालेल्या ॲव्हरेज यशामुळे तशा प्रकारचे चित्रपट चालण्याची शक्यता सुद्धा कमी झाली आहे। इथून पुढील काळातही मराठीमध्ये एखादा खूप मोठा स्ट्रॉंग ऍक्टर येऊन स्वतःच्या जीवावर 300, 400, 500 कोटी कमवू शकेल अशी शक्यता मला नाके बराबर वाटत आहे। मराठीमध्ये ना तशा प्रकारच्या चित्रपटांचं कल्चर आहे, ना तशा प्रकारची क्रेज आहे आणि तशा प्रकारची अपेक्षा ठेवणं म्हणजेच प्रेक्षकांची चूक आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये लिहा।